आहात आपण सर्व. तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. त्या संबंधित सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये इथे दिलेली आहे. तर ही माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून महत्त्वाची माहिती जी आहे तुमच्याकडून मिस होऊ शकते. तर चला आपण आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओला जी आहे आता सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची जाहिरात जी तुमची प्रसिद्ध झालेली आहे ती आहे जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत. सो हे जिल्हा परिषद सांगली यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि संपूर्ण जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच तुम्ही यासाठी जे आहे अप्लाय करू शकता. तर सविस्तर जाहिरात जी आहे आपण बघूया. राष्ट्रीय आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाअंतर्गत इथे कंत्राटी तत्वावर ही पदभरती राबवण्यात येणार आहे. सो राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत UHWC व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याकरता नमूद तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे एकत्रित मानधन तत्वावर कंत्राटी स्वरूपात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो कोणकोणती पदं आहेत ते आपण बघूया. ही संपूर्ण जाहिरात वेबसाईटवरती आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही यासंबंधी माहिती बघू शकता. सो टेलिग्राम चॅनलची लिंक, इंस्टाग्रामची लिंक, आपल्या फेसबुक अकाउंटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर नक्कीच सगळ्यांनी इथे फॉलो करा. नवनवीन अपडेट तुम्हाला यावरती मिळणार आहे. तर चला आपण इथे पदं या कोणती कोणती आहे ती बघूया. सो सुरुवातीला इथे आहे वैद्यकीय अधिकारी. सो एकूण 26 जागा इथे आहेत वैद्यकीय अधिकारी. सो यासाठी MBBS महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी अनिवार्य असणार आहे. जर MBBS उमेदवार मिळाले नाही तर BMS उमेदवारांना इथे सुवर्ण संधी मिळणार आहे. सो त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन जे कंपल्सरी लागणार आहे. वयोमर्यादा आहे इथे राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष. 26 एकूण जागा आहेत. प्रवर्गानुसार आरक्षण सुद्धा डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. एकत्रित मानधन जे आहे 60,000 रुपये असणार आहे इथे MBBS जे उमेदवार आहे त्यासाठी, आणि 25,000 रुपये प्लस अधिक 15,000 रुपये यासाठी 40,000 रुपये मिळणार आहेत BMS कॅन्डिडेटसाठी. नियुक्तीचे ठिकाण कुठे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. 26 जागा कशा प्रकारे इथे दिलेल्या आहे, तुम्हाला नियुक्तीच्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे. त्यानंतर पुढची इथे पोस्ट आहे आरोग्य सेवक पुरुषसाठी जागा आहेत. सो यासाठी 12वी पास इन सायन्स स्ट्रीम मधून तुमचं 12वी असणं गरजेचं आहे. प्लस पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. यासाठी एकूण 24 जागा आहे. आरक्षण कशा प्रकारे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. वयोमर्यादा सेम, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष. 18,000 रुपये या पदांसाठी वेतन तुम्हाला मिळणार आहे. पुढच्या इथे पोस्ट आहेत स्टाफ नर्स. एकूण 40 इथे जागा आहेत स्टाफ नर्सच्या. यासाठी तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग इथे गरजेचं आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला कंपल्सरी इथे लागणार आहे. यासाठी सुद्धा वयोमर्यादा आहे 43 वर्ष जी आहे राखीव प्रवर्गासाठी आणि 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी. आरक्षण दिलेलं आहे. कशा प्रकारे जागा आहे 40 जागांसाठी 20,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. सो या टोटल इथे नंबर ऑफ पोस्ट आहेत, वॅकन्सीज आहेत. पण आता अप्लाय कसं करायचं ती माहिती खूप महत्त्वाची आहे. सो रिक्त असलेल्या ह्या निव्वळ कंत्राटी ह्या आहे जाहिरात आहे. सो इच्छुक उमेदवारांनी तुमचे अर्ज, प्रमाणपत्राच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रती उपरोक्त दिलेल्या नमूद रिक्त पदासाठी अर्ज तुमचे स्वीकारले जातील 2 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सो 9 फेब्रुवारी नंतर उमेदवारांचा अर्ज भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही किंवा ईमेलद्वारे जे अर्ज आले आहेत त्यांचा विचार केला जाणार नाही. अर्ज तुमचे स्वीकारले जाणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन प्रशासकीय इमारत, 3रा मजला, जिल्हा परिषद सांगली इथे. सो इथे तुम्हाला तुमचे अर्ज जे आहेत द्यायचे आहेत. सो हे अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज द्यायचे आहेत.
सो कंत्राटी स्वरूपाची भरती ही आहे. 11 महिने 29 दिवस म्हणजे जवळजवळ 1 वर्षासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. पण बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे पुढे वाढवण्यात येतं जर तुमचं काम समाधानकारक असेल. त्यामुळे कंत्राटी आहे म्हणून सोडून देऊ नका. जे यासाठी एलिजिबल आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी नक्कीच याचा इथे विचार करा. सो बऱ्याच इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत. सो ज्यांना यासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी सुरुवातीला ह्या अटी शर्ती नीट वाचा, जाहिरात पूर्णपणे नीट बघा आणि त्यानंतरच तुम्हाला इथे जे आहेत ते अर्ज करायचे आहे. सो इथे निवड प्रक्रिया तुमची गुणानुसार होणार आहे, गुणक्रमांकानुसार. सो कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची इथे होणार नाहीये. त्याच्यामुळे खूप छान प्रकारची ही सुवर्ण संधी आहे. नक्कीच याचा तुम्ही विचार करू शकता. सो बाकी संपूर्ण इथे माहिती आहे ती तुम्ही बघा कशा प्रकारे तुम्हाला इथे अर्ज करायचे आहेत ते. महत्त्वाचे डॉक्युमेंट आता काय काय लागणार आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. सो संवर्गातील पदांकरता उमेदवारांनी अर्ज सादर करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे. तुमचं सगळ्यात पहिलं विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला इथे बघायला मिळेल. याच्यानंतर आपण अर्जच इथे बघणार आहोत. सो थोडा त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. विहित नमुन्यातीलच अर्ज स्वीकारले जातील, दुसरे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्याच्यामुळे जो अर्ज दिलेला आहे तोच तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमचं 10वीचं गुणपत्रक आणि सनद जन्मतारखेचा पुरावा म्हणून, 12वीचं गुणपत्रक आणि सनद, तुमचे पदवीचे गुणपत्रक. त्याच्यामुळे पहिले वर्ष ते अंतिम वर्ष सर्व अटेम्प्टसह लागणार तुम्हाला इथे आहे. पदवी प्रमाणपत्र, तुमचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, ज्या ज्या शैक्षणिक अर्हते तांत्रिक पदांकरता इथे नियम लागू आहेत ते, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र, राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, जर अनुभव गरजेचा आहे सो अनुभव असलेले प्रमाणपत्र, शासकीय अनुभव असलेला अनुभव दाखला, वय राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला. जर तुमच्या नावात बदल असेल तर राजपत्र, विवाहित नोंदणी ॲफिडेविट तुम्हाला इथे लागणार आहे. सो ही सगळी महत्त्वाची डॉक्युमेंट अर्जासोबत तुम्हाला झेरॉक्स प्रती इथे जोडायच्या आहेत, ज्या साक्षांकित अटॅस्टेड करून इथे तुम्हाला लावायच्या आहेत. सो संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. सो आपण अर्जाचा नमुना जो आहे तो इथे आपण बघूया. सो हा तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज आहे. याच प्रकारे तुम्हाला तुमचा अर्ज द्यायचा आहे. इथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याच्यावर तुम्हाला सिग्नेचर करायची आहे क्रॉसमध्ये, संपूर्ण तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, पतीचं नाव मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये, पत्रव्यवहाराचा पत्ता, तुमचा ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक हा खूप महत्त्वाचा आहे, तो नीट लिहायचा आहे. तुमची जन्मतारीख, तुमचं वय किती आहे ते, कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करत आहात त्याच्यावरती अशी खूण करायची आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे. अनुभव तुमच्याकडे असेल तर संबंधित अनुभवासंबंधी संपूर्ण माहिती आणि अर्जासोबत तुम्ही काय काय डॉक्युमेंट इथे जोडलेले आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथे द्यायची आहे. इथे दिनांक, ठिकाण आणि अर्जदाराची सही आणि नाव. अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती दिलेली आहे. परीक्षा फी नाहीये, कोणत्याही प्रकारची परीक्षा नाहीये. मेरिट लिस्टनुसार गुणानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे नक्कीच यासाठी अप्लाय करा. अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं जशी तुम्हाला ही माहिती मिळाली आहे तुमच्या मित्रांपर्यंत किंवा ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.